भाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आपण उपाध्यक्ष आहात. सध्या प्रबोधिनीच्या माध्यमातून मला असं वाटतं आपण डिजिटलकडे अधिक वळलेले आहात. गोव्यामध्ये आपलं सेमिनार आम्ही आत्ताच पाहिलं. खरं तर म्हणजे ह्याला दोन प्रश्न आहेत की एकतर डिजिटल किंवा आत्ता जी टेक्नॉलॉजी आहे ती आत्मसात करून त्याच्यामधून कशा पद्धतीने आपण आपला विषय हा व्यवस्थित लोकांसमोर मांडू शकतो ही विचारधारा म्हणजे असं मी तुमचं वय नाही काढत आहे पण पण मला असं वाटतं की तुमचे मित्र हे तुमच्या वयाच्या अर्ध्या अर्ध्या असलेली जो वर्ग आहे तो अधिक आहे असं म्हटलंच वावगं ठरणार. नाही नाही, अगदी जरूर. माझ्या अनेक तरुणांशी खूप चांगला संवाद आहे. त्यांना जितकं शक्य असेल तितकं मदत म्हणा, छोटं मोठं मेंटरिंग म्हणा, हे करण्याकडे माझा कल आहे. याचं कारण मला असं दिसतं की हा जो समाज माध्यमांमध्ये रमलेला हा जो त्याला जेन झी म्हणा का म्हणू नका, तो भाग वेगळा. आणि समाज माध्यमांमध्ये आता बरेच वर्ग आहेत, केवळ जेन झी आहे असं नाही. तर हा वर्ग एक प्रकारे देशाचं भविष्य आहे, तो तो ठरवणार आहे. आणि म्हणून या वर्गाला शेवटी तुम्ही स्टँडअप कॉमेडी घ्या किंवा तुमचे इंस्टाग्रामवरच्या पोस्ट घ्या किंवा अन्य तत्सम समाज माध्यमीय किंवा नवमाध्यमीय असे जे काही वर्ग आहेत किंवा जे काही मंच आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, ते बघा. या सगळ्यांमधली चर्चा ही जर थोडी सकारात्मक व्हायची असेल, लोकांना एक त्यांच्या आकांक्षेला अधिक पाठबळ देणारी व्हायची असेल, तर चांगल्या गोष्टी समोर आणल्या पाहिजेत. नेहमी म्हणजे कोणाची तरी टोपी उडव, कोणाला तरी आज बघतो आपण यांनी याला टोला लगावला, त्यांनी त्यांना म्हणजे वक्रोक्तीपूर्ण हे केलं, त्यांनी टॉन्टिंग केलं. ह्याच्या पलीकडे खूप करण्याजोगं आहे हो. टोली मारणं, टॉन्टिंग करणं, त्याची फिरकी घेणं किंवा असं हे 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 काही जीवन आहे मुळात का? नेत्यांकडे लोक सोल्युशन म्हणून खरं पाहतात. आहे. पण दुर्दैवाने नेते कार्यकर्ते त्यांना असं वाटतं की समाज माध्यमांमध्ये हे असंच करायचं असतं. आता एक माझा खूप चांगला मित्र आहे, आमच्या शाळेमध्ये होता तो. त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये समाज माध्यमाचा म्हणजे फेसबुकचा वापर करून जवळजवळ 15 गावांना टँकर मुक्त केलं. वा. म्हणजे फेसबुकचा आपण असाही वापर करू शकतो का नाही? नक्कीच, नक्कीच. मग हे जे सकारात्मकतेचं सूत्र आहे ते आपण या पिढीपर्यंत मांडलं पाहिजे. म्हणून आम्ही हा डिजिटल डेमोक्रेसी डायलॉग गेली 3 वर्ष गोवा सरकारच्या मदतीने करतो आहोत. आणि त्यामुळे या सगळ्या तरुणांना देशभरातल्या, आता परवाच्या कार्यक्रमामध्ये 19 राज्यांमधले 94 क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स वा. हे तिथे आले होते. आणि त्यांच्यापुढे आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये काय घडलं ते मांडलं. तो जो तुमचा श्रीनगर आणि जम्मूला जोडणारा नवीन रेल्वे मार्ग झाला आहे त्याच्यावरचा जो पूल आहे बरोबर. चिनाब नदीवरचा, बरोबर. तो ज्यांच्या प्रतिभेमुळे साकारला त्या माधवी लता नावाच्या प्राध्यापिका आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरच्या, त्यांना बोलवून ते कसं घडवून आणलं ते सांगितलं. सेला पास ज्यांनी बनवला ते बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे एक फार मोठे तज्ज्ञ आहेत या विषयातले, त्यांना आम्ही बोलावलं. त्याचबरोबर इतरही क्षेत्रातल्या अनेक लोकांना आम्ही बोलवून, मग तो जेंडर जस्टिसचा विषय असेल, कारण हे विषय लोकांपर्यंत पोचले पाहिजेत ना. पोहोचणे आवश्यक. किंवा आता नवीन जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तत्सम गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहेत याची चर्चा घडवून आणली. परराष्ट्र संबंधांच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. संरक्षण विषयात आपण कशी स्वयंपूर्णता मिळवली आहे ते आम्ही या सगळ्या वर्गाला सांगितलं. आणि त्यामुळे त्यांचं विचारविश्व अधिक समृद्ध करणं, अधिक व्यापक करणं, त्यांची क्षितिजं रुंदावणं असं आपण केलं तर ते त्यावर पॉडकास्ट करतील किंवा रील बनवतील किंवा अन्य काही करतील. आणि तसं घडलं. आम्ही शेवटच्या दिवशी काल त्या सगळ्यांना एक एक विषय दिले होते. जसा एक विषय होता की आपली कुटुंब व्यवस्था आणि ती जर अधिक भक्कम व्हायची असेल तर कसं स्त्री पुरुष सगळ्यांना न्याय देणारं वातावरण आपल्याला कुटुंबात निर्माण केलं पाहिजे. कोणी कोणाला गृहीत धरता कामा नाही आहे. व्यक्तिगतता राखली पाहिजे आणि कौटुंबिकताही जपली पाहिजे. त्यावर एक चांगलं एकाने रील बनवलं. स्वदेशी खादी हा विचार घेऊन एकाने रील बनवलं. त्यामुळे असं नाही, तुम्ही खाद्य पुरवलं तर आजची तरुण पिढी अधिक प्रतिभाशाली आहे, अधिक तत्परतेने ते उचलायला तयार आहेत. पण आपण त्यांच्या जोळीत काहीतरी टाकलं पाहिजे ना, तेवढं काम फक्त आम्ही केलं.